तर एक्झिट पोलच्या दाव्यापेक्षा घवघवीत यश आम्हाला मिळणार असल्याचा विश्वास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलाय। एक्झिट पोलमध्ये आम्ही एका जागेनं का होईना पुढे आहोत, मात्र प्रत्यक्षात निकाल येतील तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष मिळून आम्ही नक्की 45 जागा जिंकू, असंही दानवे म्हणाले। आकडा तुम्ही एक्झिट पोलचा बघितला, कुठेतरी आता उत्साहाचं वातावरण आहे, यंदा पुन्हा हॅट्रिक होईल म्हणून? उत्साहाचं वातावरण आज नाही। ज्या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या त्या दिवसापासून या देशामध्ये मोदीजीची लाट होती। 368 पासून तर 400 पर्यंत अंदाज कालच्या एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे। आणि एकूणच जर विचार केला तर तिसऱ्यांदा जनमताचा कौल या देशातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि आमचं नेतृत्व मोदीजीला दिलेला आहे, यामध्ये काही शंका नाही। शिंदेंची शिवसेना जवळपास 6 जागा जिंकते आणि अजित पवारांचं 1 जागा जिंकते, ते सोबत असण्याचा उद्देश सफल झालाय का? हे बघा, राजकीय पक्षाची मदत एकमेकाला होत असते। जसं आम्ही भारतीय जनता पार्टीने जास्त जागा लढवल्या त्यामुळे साहजिकच आम्हाला जास्त जागा जिंकणार आहे, त्यांची मतं आम्हाला ट्रान्सफर झाले। भारतीय जनता पार्टीचे जे मतं आहेत ते शिवसेनेला आणि अजितदादाला ट्रान्सफर झाले आणि तिघांची मिळून बेरीज आम्ही 45चा आकडा सांगतोय तुम्हाला। त्यामुळं आमच्या तिघाच्या आकड्यामध्ये फेरफार होऊ शकतो, पण अजितदादाच्याही काही जागा निवडून येणार आहे, शिंदे साहेबाच्या वाढणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा जागा वाढणार आहे आणि 45चा आकडा आम्ही पूर्ण करणार आहे। म्हणजे यापेक्षा जागा जास्त असेल असं म्हणणं आहे? 100% जास्त येतील यापेक्षाही जागा। जवळपास सर्वच सर्वेमध्ये अजित पवारांची जागा फार कमी दाखवत आहेत, म्हणजे काय कारण असायचं? हे बघा, हा सर्वे एखाद्या वेळेस सर्वेचं काही गणित इकडं तिकडं थोडं फार होऊ शकतं, जास्त नाही। अजितदादाची जागा काही सर्वेनं दाखवली नाही, असं नाही केलं की 100% सर्वे असा आहे की अजितदादाच्या खिलाफ आहे। बऱ्याच ठिकाणी अजितदादाच्या जागा दाखवलेल्या आहेत, रायगड दाखवलेली आहे, बारामती दाखवलेली आहे, अजितदादाची जागा दाखवल्या आणि शिरूर दाखवलेली आहे। त्यामुळं अजितदादाचं सर्वेमध्ये जे दाखवलं ते 100% खरं नाही आहे, त्याच्यामध्ये बराचसा बदल होईल आणि अजितदादाच्या सुद्धा चांगल्या जागा निवडून येतील। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।